सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्तारात। मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण पूर्णत्वास जात असताना ओसरगाव टोल नाक्यावरून मे पासून पथकर वसुली सुरू होणार आहे। या टोल नाक्यासाठी केंद्र शासनाने निविदा मागवल्या आहेत। येत्या 24 एप्रिल रोजी या निविदा उघडल्या जाणार असून ठेकेदार निश्चित केला जाणार आहे। मात्र जोपर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली करू नये असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला। यावेळी नाईक काय म्हणाले ते पाहूया। नितीन गडकरी सिंधुदुर्गमध्ये आले आणि सिंधुदुर्गवासियांना टोलची भेट देऊन गेले। सिंधुदुर्गातील महामार्ग किंवा मुंबई गोवा महामार्ग अपुरा आहेत म्हणून एकीकडे नितीन गडकरींनी माफी मागितली आणि आम्ही त्यावेळेस मागणी केली होती माफी म्हणण्यापेक्षा टोल माफी करा। परंतु त्यांच्या या भेटीनंतर टोल कोणी सत्ताधाऱ्यांनी घ्यायचा या संदर्भात चर्चा झाली असेल आणि आता उद्या शेवटची तारीख आहे की टोल जो गेले 2.5 वर्ष टोल थांबला होता आणि तो एका कारणासाठी आम्ही आंदोलन करून थांबवला होता की पूर्णपणे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण झाल्यावरच टोल वसुली सुरू करावं। आज मुंबई गोवा महामार्ग अनेक ठिकाणी अपुऱ्या अवस्थेत आहे आणि हा रस्ता जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफी घेऊ नये, टोल माफी द्यावी किंवा टोल सुरू करू नये ही आमची मागणी त्यावेळी होती आणि उद्याही ती मागणी आमची राहील। माझं सिंधुदुर्गवासियांना आव्हान आहे की या टोल माफी आंदोलनात गेल्या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाने सुद्धा पुढाकार घेतला होता। आता जिल्ह्यातील नागरिकांनी वेगवेगळ्या संघटनांनी या पुढाकार घ्यावा, कारण जोपर्यंत टोल जरी नितीन गडकरी म्हणाले की ह्या महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल तरी पण मुंबई गोवा मार्ग अजूनही वर्ष 1.5 वर्ष पूर्ण होणार नाही आणि हा पूर्ण झाल्यावरच टोल घ्यावी ही आमची मागणी आहे। खरं तर टोल माफीची मागणी केल्यानंतर काही सत्ताधाऱ्यांनी माझ्यावर आरोप केले होते की यांना टोल माफी कधी अशी दिली जाते का, परंतु असा 12 वर्ष रस्ता कुठला रखडला जातो का हा पण एक विषय आहे। परंतु रस्ता जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल स्वीकारू नये आणि टोल स्वीकारण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आंदोलन करेलच। परंतु नागरिकांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला की त्यांनी पण या गोष्टीला विरोध दिला पाहिजे, कारण एकदा 3 महिन्याचे टेंडर एकदा सुरू झालं की हे टेंडर कायम अस्तित्वात येईल। पोलीस दपटशाहीचा वापर केला जाईल, कारण सत्ताधारीच यामध्ये ह्या टोलमध्ये गुंतलेले असल्यामुळे याचा पोलीस बळाचा वापर केला जाईल आणि त्यामुळे हे आंदोलन संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा असं आमचं आव्हान आहे। आता 27 तारीखला ही टेंडरची हे आहे, परंतु अजूनही आमचं म्हणणं आहे की तुम्ही टेंडर हे स्वीकारू नका, हे टेंडर पुढे टाकला आणि जर हे टेंडर झाले तर टेंडर घेणाऱ्या कंपनीने सुद्धा लक्षात ठेवा की आमचं आंदोलन असणार आहे, आम्ही टोल ह्याला नाक्याला विरोध करू। टोल नाक्यावर एक सर्वे सुरू आहे, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची वाहनांची नोंद देखील ठेवण्यात येत आहे, काय सांगाल त्याला? नाही, खरं तर ती कंपनी आहे ती सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहे आणि ते गेले 8 दिवस ती पाहणी करतायत की किती रुपयाला टोल भरला पाहिजे आणि त्या गडकरी आल्यापासूनच ह्या मोहिमेला सुरुवात झाली आणि गडकरी कोणाला भेटले, गडकरी कोणाच्या सत्ताधाऱ्यांजवळ आहेत हे लोकांना माहिती आहे सिंधुदुर्गवासियांना। त्याला पाठिंबा असेल। शेवटी शिवसेना काय राजकारणासाठी किंवा आम्ही राजकारणासाठी करणार नाहीत, कोण जो विरोध करेल, उद्या व्यापारी संघटना, उद्या भाजपने असू दे, उद्या शिंदे शिवसेनेने जर विरोध केला तर आम्ही त्यांच्या बरोबर आहेत, परंतु विरोध झाला पाहिजे आणि टोल माफी जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल सुरू करायला लागता कामा नये। सिंधुदुर्ग जिल्हा अवैध धंदे सुरू नाहीत असं पालकमंत्री सांगतायत, गृहमंत्री सांगतायत, परंतु आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या संघटनेना सिंधुदुर्ग नशाबंदी केला पाहिजे म्हणून व्याख्यानं द्यावी लागतात आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ड्रग्सचं प्रमाण वाढलंय, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चरसचं प्रमाण वाढलंय आणि म्हणून त्यांना वेगळ्या संघटनांनी एक उद्या चर्चासत्र ठेवलं आणि त्या चर्चासत्राचा व्हिडिओ व्हायरल झाला। आपण बघित असाल की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव कसं बदनाम झालंय। खरं तर हे जर आम्ही विरोधकांनी केलं असतं, जसं आम्ही कायदा सुव्यवस्थेबाबत म्हणतोय, राजकीय घटना
बाबत बोलतोय तेव्हा सिंधुदुर्ग वासियांचं नाव आम्ही खराब केलं म्हणून, बदनाम केलं म्हणून सांगताय. परंतु वेगवेगळ्या संघटनांनी मात्र आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला नशेबंद सिंधुदुर्ग म्हटलंय आणि त्यामुळे पोलीस, गृहमंत्री आणि पालकमंत्री करतायत काय, इथे सत्ताधारी आमदार खासदार करतायत काय, हा सिंधुदुर्ग नशेकडे जाताना तुम्ही रोखण्यास अपयशी ठरलाय आणि हे सिंधुदुर्गच्या नावाला बदनाम करण्यास जबाबदार तुम्ही आहात. आणि ह्यामुळे तुम्ही नुसती आश्वासन किंवा नुसतं हे करून चालणार नाही, तर ह्या नशेबंद सिंधुदुर्गासाठी तुम्ही काय पाठीशी जाणार त्याच्या आणि हा कसा थांबवणार याचा तुम्ही विचार केला पाहिजे. काय भूमिका असेल शिवसेनेची? नाही, आता खरं तर ह्याबाबत शिवसेनेच्या भूमिकेपेक्षा गृहमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे ना. विरोधी पक्ष किंवा वेगवेगळ्या संघटना फक्त कुठे हे आहेत हे सांगू शकतात, परंतु कारवाई गृहमंत्र्यांनी, गृह खात्याने केली पाहिजे. दररोज काय आम्ही जाऊन नावं देत बसू शकत नाही. परंतु आज आपण बघितलं असेल व्हिडिओ, त्या व्हिडिओमध्ये नशेबंद सिंधुदुर्ग असं म्हणून हे केलंय आणि ह्याला बदनामीला जबाबदार कोण? माजी आमदार परशुराम बापूर यांनी असं सांगितलंय की समजा हे धंदे बंद झाले तर आपण तिथे जाऊन त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून कारवाई करू असं सांगितलं. आता हे व्हिडिओ रेकॉर्डिंग आम्ही करण्यापेक्षा आज रस्त्यावर झालंय. आज वेगवेगळ्या संघटनांनी रस्त्यावर दाखवलं की नशेबंद सिंधुदुर्गामध्ये व्याख्यानं घ्यायला लागतात. म्हणजे ह्या मी किंवा उपरकरांनी सांगण्यापेक्षा लोकांनी आज आम्हाला नशेबंद सिंधुदुर्ग ठरवला. ही खरं तर दुर्दैवाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात इतिहासातील दुर्दैवाची घटना आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.